नाही, पण ते प्रत्येक जण वेगवेगळे संघटन आहे. भुजबळांची भूमिका आहे की ओबीसी समाजाला आरक्षण वाचलं पाहिजे. भुजबळ तुम्ही आणि त्यांची भूमिका एक आहे, तर ती तुमच्या पाठीशी आहे. आता आमच्या पाठीशी यायचं असेल तर त्यांना पक्ष सोडावा लागेल, नाही तर आम्हाला त्यांच्या पक्षात जावं लागेल. दोनपैकी एक करावं लागेल. थँक्यू. एका पोलमुळे तो बहिष्कार घातला गेला. महाविकास आघाडी कोणी सहभागी झाली नाही त्यात असे ते मी असं तिथे म्हणेन की BJP सुद्धा उपस्थित होती तिथे. नाही आहे म्हणजे हे तीन उपस्थित नव्हते, पण BJP उपस्थित होती. BJPने सुद्धा भूमिका घेतली नाही. कोणतं रहस्य काय? तुम्ही ते BJP म्हणजे ते सत्तारूढ आहेत वगैरे ते असतात, त्यांनीच बैठक बोलवली ते असतात, पण महाविकास आघाडीचे घटक पक्ष इथं काय राहिले बैठकीला हजर? ते मी जसं म्हणालो की नेते आता असताना राष्ट्रीय राहिलेले आहेत, राज्याचे राहिले नाहीत. नेते असताना त्या समाजाचे झालेले आहेत. म्हणून मी माझ्या विधानांमध्ये म्हणालो की आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे फक्त मराठापुरतीच पक्ष होत चाललेला आहे किंवा झाला आहे अशी असणारी भूमिका आहे. आणि म्हणून मी म्हटलं की उद्धव ठाकरे असतील किंवा BJP असतील, काय असतं ब्राह्मण म्हणून आहेत, तर आम्हाला काय घेणं देणं आहे. म्हणून तेही दोन पक्ष असताना भूमिका घेत नाही आहेत. तेही जसं कोंबड्याची झुंड लावलेली आहे तसे दोघं जण कसं लढतात आहेत ते बघतात आहेत. कोणतं रहस्य खरं का ते? कोणतं रहस्य खरं का? तुम्ही त्यांनाच विचारलेलं ते आम्ही यात्रा करून एक आम्ही असताना त्याच्यामध्ये साधण्याचा जो आहे तो आम्हाला असं वाटतं की आम्ही साध्य करू की हे राजकीय मतभेद राहतील का? माझं म्हणणं राहतील. एकमेकांचं बद्दल गैरसमज जो आहे तो राहील का? तो राहील, त्याच्याबद्दल हे नाही. पण दंगलीचं जे स्वरूप आता असताना जी चर्चा केल्या जाते ती चर्चा तरी थांबेल त्या ठिकाणी. आमचा हेतू तो आहे. सर्व दंगलीबाबत कोल्हापुरात मागच्या काही दिवसामध्ये झालेल्या दंगलीबाबत आपण म्हणाला की जातीपातीमध्ये भांडण लावायचा प्रकार होतो आहे. मात्र धर्मामध्ये विशाळगडाचं तुम्ही जर म्हणत असाल तर ते दोन धर्मामध्ये भांडणं लावण्याचा प्रकार चाललेला आहे. हिंदू मुसलमान लावण्याचा प्रकार झालेला आहे. पण हे जे आंदोलन झालं ते संभाजीराजेंच्या नेतृत्वामध्ये झालेलं होतं. हा असताना यात्रा आरक्षण बचाव यात्रा पक्षाच्या वतीने आम्ही आयोजित केलेली आहे की जेणेकरून वस्तुस्थिती जी आहे ती लोकांना त्या ठिकाणी कळली पाहिजे. आणि वस्तुस्थिती कळत असताना राजकीय भूमिका ही प्रत्येकाची वेगळी असू शकते, नाही असं नाही. पण त्या वेगळ्या राजकीय भूमिकेमुळे शारीरिक संघर्ष व्हावा, हिंसा व्हावी असं आम्हाला असताना वाटत नाही आहे. आणि म्हणून एक शांततेच्या स्वरूपामधलं असताना ही यात्रा आम्ही त्या ठिकाणी मांडतो. मी मगाशी जसं म्हटल्यानंतर की एक 22 जिल्ह्यांमधनं आम्ही असताना ही यात्रा त्या ठिकाणी काढतो आणि 7 तारखेला औरंगाबादला या ठिकाणी त्याची असताना आम्ही सांगता करतो. माझं निवेदन संपलं. आपण आता विचारा काय नियोजन करतो? नाही, मी असं म्हणेन की अजेंडा अख्खा आम्हीच रेस केला होता की भारतीय जनता पक्षाचा छुपा अजेंडा जो आहे तो संविधान बदलण्याचा आहे. रेस आम्हीच त्या ठिकाणी केला. आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की मुस्लिम ह्यांनी असताना इंडिया आघाडीकडे वळले त्यावेळेस संविधान बचावाचा जो मतदार होता तोही तिथे असताना वळला अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असताना आमचा टक्का कमी गेला हे आम्ही मान्य करतो. महाविकास आघाडी असेल आपण देखील कार्यक्रमामध्ये उल्लेख केला की 33 मराठा समाजाचे खासदार निवडून आले. कसं विधानाचा या ते नाही, माझं म्हणणं असेल की त्यांनी तो जो तुम्ही म्हणताय तुम्ही त्याचा शब्द सुधरू नका. त्यांनी समाज हा शब्द त्यावेळेस वापरला होता. आता त्यांनी दुरुस्त केली असेल, माझ्या अंदाज काही उपयोग नाही. मनातलं जे होतं ते बाहेर पडून गेलेलं आहे. जरांगे पाटील आता म्हणतात की राजकारणामध्ये उतरल्याशिवाय संघर्ष झाली होती. कोल्हापूरची सामाजिक विहीण कुठंतरी घुसवण्याचा हा उद्देश वाटतो का शासनाचा? तेच मी आपल्याला म्हणालो ना की इथे वेगवेगळ्या पद्धतीने इलेक्शन जसं जवळ येतं आहे तसं वातावरण कसे बिघडेल
आणि आपल्याला आपल्या समाजाची मतं कशी मिळतील आणि उद्याचं सरकार आपलं कसं येईल याच दृष्टीने विचार चाललेला आहे. राज्याचा कोणीही विचार करत नाही. विभागवार हा प्रयोग करावा. शेतकरी संघटनेचं शेतीच्या फूट पडत चालले, शक्ल पडत चालले, तर मग प्रयोग कसा आहे? होणार ना. असे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा जर विचार केला आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्याचा विचार केला, दोघांचे इश्यूज वेगवेगळे आहेत. इथे असणारा कॅश क्रॉपचा प्रश्न आहे, इथला कॅश क्रॉप वेगळा आहे आणि तिथला कॅश क्रॉप वेगळा आहे. पूर्वीच्या निवडणुकीचा अनुभव घेतात, तुमच्यावर आरोप काम करताय वगैरे, पण हा आरोप हो, पण त्याच्यामध्ये असताना माझं म्हणणं असं आहे की मी जर बी टीम असतो तर मला हरवलं कोणी? भारतीय जनता पक्षानेच हरवलं असतं ना. ते पण राजकीय काहीतरी भूमिका असेल त्यांची. कोणाची? त्यांचा राजकीय हेतू असेल असं करून दाखवायचं म्हणजे जेणेकरून तुम्हाला उद्या मग मला फायदा काय त्याच्यात? आता कोल्हापुरातल्या सीटा अशा वंचित आम्हाला फायदा काय त्याच्यात? शेवटी कोणी राजकारण करतं तर स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी करतं, नुकसानासाठी करत नाही ना. स्वतःचं राजकीय अस्तित्व पक्षाचं ठेवून तुम्ही हा आरोप फोडून काढण्याचा प्रयत्न करणार आहे का, असं तुमची माझं म्हणणं असं आहे की तुम्ही शरद पवारवरती हा आरोप का करत नाही, NCP वरती हा आरोप करत का नाही? किती असतं 2014ला हे सरकार वाचवणारं सरकार होतं, ते आरोप का करत नाही? साहेब, लोकसभा तर निवडणूक- त्या आरोपाला करायला तुम्हाला अडचण काही आहे? आम्ही असणारं बलिके बकरी तुमचे आहोत लोकसभा आणि त्याच्यामुळे असणारं तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळेस बळीचा बकरा करणारच. कुर्बानीचा बकरा लागतोच दर ईदेला. लोकसभा